अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। गेली 30-35 वर्षे आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करीत आहोत। आम्ही 5 वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढलेली आहे, विधानसभा लढलेली आहे, जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमन झालेलो आहे। हे पक्ष भारतीय जनता पक्षाचं काम करीत असताना 30-40 वर्षे कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करतात, परंतु त्यांना न्याय मिळत नाही। जे नवीन पक्ष प्रवेश करतात त्यांनाच विचारलं जाते, भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कुणाही कार्यकर्त्याला काही विचारलं जात नाही। त्याच्यामुळं आता येणाऱ्या भविष्य काळात ते DBTCचा निधी 268 कोटी जे आहे ती माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, जर 100 कोटी जर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येत असेल निधी तर त्यापैकी समान निधी वाटप करण्यात यावा। नसतर ज्याचा आमदार आहे तेच आमदार सगळा निधी ओढतो आणि त्याच्या कार्यकर्त्याला वाटतो। भारतीय जनता पक्षाचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते तसे राहतात। येणारे जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, त्यामुळं कार्यकर्त्याला विकास करण्यासाठी निधी पाहिजे, त्याला कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी निधी पाहिजे। ह्यामुळं मी आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की आपण भविष्यात या जिल्ह्यामध्ये जातीनं लक्ष घाला व हे 30-40 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांना विचारात घ्या। हे जे नवीन पक्षात आलेले नेते हे आम्हाला कुणीही विचारित नाही।